भोसले सर यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याच सहकार्यानं आणि त्यांच्याच आश्रयाखाली आणि त्यांच्याच शोभा आपण पाहू शकतोय संपूर्ण भारतामध्ये हिट अँड रन हा एक नवीन कायदा राज्य आणि केंद्र शासनाने आणण्याचं ठरवलंय। मात्र या ठिकाणी आपण बघतोय केस तालुक्यातील हे सर्व चालक वाहन चालक बंधू आहेत, ड्रायव्हर आहेत सगळे। त्यांचं म्हणणं असं आहे की कुठलाही अपघात हा जाणून बुजून होत नाहीये। एखादा अपघात झाल्यानंतर अनेक वेळा त्या ठिकाणचे लोक एखाद्या वेळेस मोठ्या संख्येनं हल्ला करतात आणि त्यामुळे बरेचशा ड्रायव्हरना आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी जावं लागतं, त्या ठिकाणी आसरा घ्यावा लागतो। काहींना जवळ पोलीस स्टेशन नसल्यामुळं आपला बचाव करण्यासाठी कुठंतरी पसार व्हावं लागतं काही काळासाठी। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जातो, त्यानंतर आम्ही रितसर कायद्याला सामोरं जातो। मात्र अशावेळी इतकी काळजी घेऊनही शासन जर एवढा कठोर निर्णय घेत असेल, 7 साल 7 वर्ष शिक्षा, 10 वर्ष शिक्षा आणि 7 लाखाचा दंड, हे अधिकचं आहे असं या सर्व बांधवांचं मत आहे। आणि आपण बी एक जर समाज खराच न्यायानं चालायचा असेल, सुरक्षित चालायचं असेल तर काही खऱ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। यांचं म्हणणं आहे की जे मोठी अवजड वाहनं आहेत, या अवजड वाहनावरील कोणताही ड्रायव्हर हा जाणून बुजून अपघात करत नाही आहे। अपघात अनेक वेळा घाई गर्दीमध्ये धक्का लागल्यानं किंवा इतर काही कारणानं अचानक काही वाहनात झालेल्या बिघाडामुळं अपघात होतात आणि अशावेळी या अपघाताला ड्रायव्हर किंवा जे चालक असतात ते सामोरेही जातात। मात्र या ठिकाणी एवढी कठोर शिक्षा त्यांच्यासाठी केवळ शासनानं सुचवणं हे अयोग्य आहे, हे सांगण्यासाठी आता हे सगळे केजचे वाहन चालक आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं इथून आता देशमुख पेट्रोल पंपापासून ते तहसील कार्यालयावर जाऊन ते आपलं निवेदन देणार आहे। आपण समाज म्हणूनही खरं तर चुकीचं कुणाचंच मान्य करता येत नाही आहे, एखादा अपघात मान्य करता येत नाही खरं आहे। मात्र त्याचवेळी जर अपघात जे घडतात ते अपघात त्याचं नावच अपघात आहे, ते जाणून बुजून नसतात, अचानक काहीतरी कारणामुळे अपघात घडतात। अशावेळी त्यांना शिक्षा होणं, गुन्हा नोंद करणं याबद्दल कुणाचा आक्षेप असायचं कारण नाही आहे। मात्र जो कायदा आहे अगोदर त्याच्यामध्ये संशोधन करून आता 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड ही जी नवीन प्रावधान शासन करत आहे, त्यांचं म्हणणं आहे की हे थोडंसं चुकीचं आहे शासनाचं आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आता हे सर्व आमच्या केस तालुक्यातील हे वाहन चालक ड्रायव्हर बंधू जे आहेत या ठिकाणी नाव त्यांनी दिलेलं आपण बघतो स्टेअरिंग छोडो आंदोलन। अर्थातच सगळा देश चालतो हा ट्रान्सपोर्टेशनवर चालतोय। या देशातलं सगळं काही जनजीवन, खाण्याच्या वस्तू या नक्कीच या ड्रायव्हरांच्या जीवावर चालतात, हे आपण मान्य केलं पाहिजे। आज या ठिकाणी त्यांचं आपण चुकीचं समर्थन करतोय असा अजिबात कोणी विचार करू नये। मुद्दे असे आहेत की अपघात आहे आणि हा अपघात होताना तो अचानक झालेला असतो। मी सांगितलं आता त्याच्यात बऱ्याच वेळा लहान वाहनधारकाची कधी चूक असू शकते, कधी व्यक्तीची चुकीनं मध्ये आलेल्या व्यक्तीची चूक असू शकते, तरीही ते म्हणतात आम्ही कायद्याला सामोरं जायला तयार आहे। मात्र अशावेळी कायदा जर पूर्णपणे आम्हाला संरक्षण देत नसेल काहीच, तर नेमकं रस्त्यावर चालायचं कसं? त्यांचं हेही म्हणणं आहे एक ड्रायव्हर म्हणून मी एक हातावर मरण घेऊन चालतो, कारण प्रत्येक वाहन समोरून एक दुसऱ्याला क्रॉस करताना खरोखर यांचं मरण फक्त एक हातावर असतं। अशावेळी एवढं रिस्क घेऊन, एवढं धोकेदायक जीवन स्वीकारून पुन्हा समाज आणि देश आम्हालाच जर अधिक गडगड्यात किंवा गुन्हेगार म्हणून ठरवत असेल तर याचा आम्हाला थोडा विचार करावा लागेल आणि समाजानेही आमच्या पाठीमागं यासाठी उभं राहावं असं ते आत्ता आव्हान करत आहेत। निश्चितच त्यांचं आव्हान या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावं लागेल आणि कदाचित हे सर्व करण्यासाठी आता हे सर्व जे केजचे सर्वच जे वाहन चालक आहेत, ड्रायव्हर बंधू, हे आता आपण बघतोय मोठ्या संख्येनं इथं एकत्र झालेले आहेत आणि आता ते केस तहसीलवर आपलं या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जात आहेत। निश्चितच त्यांनी मांडलेले मुद्दे समाज आणि शासन यांनी विचारात घेण्यासारखे आहेत, कारण गुन्हा कुणाचा मान्य करता येत नाही, मात्र त्या गुन्ह्याचं संशोधन होणं, अगोदर शिक्षा देणं किंवा त्या शिक्षेसाठी प्रचंड मोठं प्रावधान करणं हे कदाचित कुठंतरी आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे। हेच यांच्या या मोर्चातून किंवा या रॅलीतून आपल्याला नक्की विचार करावा लागेल। आता ही रॅली इथून निघते आणि केस तहसीलवर पुढे जाते। आपण पाहू शकतोय हा मोर्चा देशमुख पेट्रोल पंपापासून आता पुढं केस तहसीलकडे रवाना होतोय। आपल्या मागण्या घेऊन हे सर्व
वाहन चालक जे आहेत, ड्रायव्हर्स आहेत, हे आता केज तहसीलकडं जात आहेत. चालू कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करता येत नाही. अपघाताचंही समर्थन अजिबात करता येणार नाही. मात्र अपघात ही एक अशी गोष्ट आहे, मोटरसायकल चालवाल्यापासून ते अगदी अवजड वाहनापर्यंत जे अपघात होतात ते अनावधानं होतात. या ठिकाणी ड्रायव्हर संघटनेचं हे आंदोलन आपण बघतोय सुरू आहे, संपूर्ण देशभर सुरू आहे. कारण शासनानं नवीन कायदा केला आहे की आता हिट अँड रन अर्थात अपघात करून जर कुणी पळून गेला तर त्याला 7 लाख रुपये आणि 10 वर्षाचा जुर्माना असा या ठिकाणी दंड शिक्षा करण्यात येणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अपघात कुणाकडून बी होऊ शकतो, याच्यात हे नाही. पळून जाणं चुकीचं आहे, पण पळून जर नाही गेलं तर कदाचित लोक जमाव भावनिक होऊन आम्हाला जीवे मारण्याची शक्यता आहे. कारण आमच्याकडून चुकीचा अपघात झालेला असतो. अशा वेळी शासनाने याचा विचार करावा आणि अपघातात कुणाकडूनही होऊ शकतो. याच्यात कुणीही दुचाकी चालक असू शकतात किंवा 4 चाकी किंवा अवजड वाहन, आणि त्याच्यासाठी हे प्रचंड वाहन धारक सगळे केज तालुक्यातील आपण बघतोय या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले. केज तहसीलवर हा मोर्चा जाऊन आपलं मागण्याचं निवेदन या ठिकाणी देणार आहे. इथं बसू आपण, बसू खाली. काय आपण पाहू शकतोय हा केज तालुका वाहन चालक संघटनेचा हा मोर्चा रॅली केज तहसीलच्या समोर या ठिकाणी आपलं निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी त्यांचं म्हणणं सांगू इच्छितो. आपण बघू शकतोय स्टेअरिंग छोडो आंदोलन आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे. त्याचाच एक भाग केज शहर आणि तालुक्यातील सर्व जे वाहन चालक आहेत, विशेष म्हणजे याच्यात जे वाहन चालक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे, पुन्हा एकदा आपण समजून घेऊया. हा जो देशानं कायदा केलेला हिट अँड रन, यामध्ये 10 वर्ष शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड केलेला आहे. इथं शिक्षेबद्दल आमचं म्हणणं नाही आहे, कोणत्या चुकीच्या गोष्टीचं समर्थनही आम्ही करू शकत नाही आहे, अपघाताचंही समर्थन करू शकत नाही आहे. मात्र अपघात हे अपघात आहेत, ते अनावधानानं घडतात. कोणीही जाणून बुजून असे अपघात 1-2% शक्यता वगळता बाकी अपघात हे अनावधानानं होतात. अशावेळी त्यांचं मत आहे, आपण समजून घेऊया. या देशानं समजून घेतलं पाहिजे त्यांचं काय मत आहे ते. पहिली गोष्ट, हा देश चालवणारे, सगळं अन्न पाणी सगळ्या पुरवठा करणारे, पेट्रोल डिझेल सगळं पुरवठा करणारे हे कोण आहेत? हे ड्रायव्हर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि यामुळं हे विशेष म्हणजे या ड्रायव्हरचे, प्रायव्हेट ड्रायव्हरचे पगारही खूप कमी असतात. अशावेळी पोटापाण्यासाठी ते या नोकऱ्या करतात आणि नोकरी करत असताना त्यांना जेव्हा असा चुकून, समोरच्याची चूक असली तरी चूक मोठ्या वाहनाची धरली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अशावेळी त्यांना
अचानक अशा झालेल्या अपघातात स्थानिक लोक मोठ्या संख्येने येतात आणि त्यांच्यावर जीव घेणे हल्ले करतात. त्यांचं मत आहे यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये देशाच्या अनेक ड्रायव्हर्सना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. आणि त्यांचं म्हणणं हेही आहे की ही गोष्ट फक्त आमच्यापुरती मर्यादित नाही आहे, ही गोष्ट पूर्ण दुचाकी वाहनधारकापासून जो कायदा लागू आहे तो सगळ्याच वाहनधारकासाठी लागू आहे. त्यांचं म्हणणं आहे यासाठी शासनानं काही प्रावधान वेगळं करावं. कायदा आहे, पहिल्या कायद्याला विरोध त्यांचाही नाही आहे, परंतु या नवीन सुधारित कायद्याला त्यांचा विरोध आहे. पहिला कायदा आहे. आता यांचं म्हणणं असं आहे, आपण समजून घेऊया की एखाद्या ठिकाणी घटना घडल्यानंतर स्थानिक लोक मोठ्या संख्येने असतात, ते एकट्या ड्रायव्हरवर हल्ला करतात आणि त्यांना जीव गमावा लागतो. एकतर अगदी छोट्या तुटपुंच्या पगारावर नोकऱ्या करताना कुटुंबाला पोचताना त्यांच्यावर ही वेळ येते आणि त्याच्यानंतर कोणीच त्यांचं काही देखभाल करायला तयार नसतं. अशावेळी त्यांची मागणी शासन आणि समाजाकडे आहे की या ठिकाणी सगळ्यांनी याचा गंभीरतेने विचार करावा. कायद्याबद्दल कुणाचं काही मत नाही आहे, पण कायद्यात जी नवीन सुधारणा केलेली आहे, जर अगोदरच हा छोटा ड्रायव्हर गरीब आणि त्याच्यात एवढा कठोर जर शिक्षा दिली तर तो आयुष्यात कधीच पुन्हा उठू शकणार नाही असं त्यांचं मत आहे. यासाठी केज तालुक्यातील सर्व वाहन चालक आज आपण बघतोय मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत. आम्हीही एक सामाजिक प्लॅटफॉर्मवर त्यांचं समर्थन यासाठी करतो, आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे की त्यांच्या म्हणण्यात दम आहे, त्यांच्या म्हणण्यात न्यायाची मागणी आहे. आणि जर आम्ही अशा न्यायिक गोष्टी जर ऐकायला तयार नसू, मला वाटतं मग देशाचं भविष्य फार दूर नसणार आहे. यासाठी आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला मान्य करायच्यात त्या गोष्टी मान्य कराव्याच लागतील. समोर कोण आहेत हे न पाहता, ते ड्रायव्हर आहेत की समाजाचा कोणता घटक आहे हे न पाहता, त्यांच्या जेन्युन खऱ्या मागण्या आपण या ठिकाणी मान्य केल्या पाहिजे. आपण आपण बघतो या ठिकाणी तहसील कार्यालयात थोड्याच वेळात तहसीलदार किंवा त्यांचे जे काही प्रतिनिधी या ठिकाणी येऊन हे निवेदन स्वीकारणार आहेत. आपल्यापैकी कुणाला काही सांगायचं का, एखादी गोष्ट असेल तर थोडं बोलू शकता. एक जण कॅन्सल झाला पाहिजे 10 वर्षाची. तुमचं नाव सांगा आणि तिथून पुढे बोलायला चालू. शेख ताहेर शेख अकबर राहणार केज. हे आमचं सगळ्याचं म्हणणं एकच आहे, ही कायदा रद्द झाला पाहिजे. शासनानं हे कायदा रद्द केला पाहिजे. का केला पाहिजे? हे कायद्यामध्ये असं आहे, पगार आहे 5 ते 6 हजार रुपये आणि दंड आहे 7 लाख रुपये आणि सजा आहे 10 वर्षाची. त्याच्यासाठी हे कायदा रद्द झाला पाहिजे. पब्लिकमध्ये गेलं तर पब्लिक सोडत नाही आहे, त्यांना दवाखान्यात नेऊस तर पब्लिक सोडित नाही आहे. हां, आणि 10 वर्ष साहेब लेकरा बाळाचं आमचं कोण बघणार? आम्ही जेलमध्ये गेल्यावर त्याचं काय करणार? लेकरा बाळ आमचे रस्त्यावर येतील, त्याची कोण जबाबदारी घेणार? कोण गरीब आहे, काय मजबुरीनं तर ड्रायव्हिंग करतो, काय लेकरा बाळाचे लग्न राहिलेले आहेत, काय लहान आहेत, नंतर कोण बघणार त्यांना? शाळाचं हे आहे. प्रत्येकाची माणूस जे तर अडी अडचणी तर कुणी काय आमदार खासदार नाही, आणि आमदार खासदार जरी असलं तर त्याला पण ड्रायव्हरची गरज लागतेच. पण म्हणून जे ह्याच्यामुळे त्याचा शासनाने काढलेला नवीन कायदा रद्द करावं आणि ड्रायव्हर पहिले आहे ते नियमच राहू द्यावं. आज आपण पाहतो या ठिकाणी केज तहसीलचे प्रभारी तहसीलदार माननीय धस साहेब यांनी वाहन चालकाचं हे निवेदन या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या भावना शासनाच्या वरिष्ठ पातळीवर करण्याचं आश्वासनही दिलेलं आहे. आणि शिक्षेची तरतूद याविषयी उहापोह केलेला आहे. आपल्या ज्या भावना आहेत निवेदनामध्ये नमूद केलेल्या त्या तालुका प्रशासनामार्फत शासनास कळवण्यात येते.